नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नाद मर्दानी MH10 यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, थंबनेल आणि टायटलवरून तुम्हाला समजलेच असेल की या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपल्या सर्वांची व संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके सप्त हिंदकेसरी विठ्ठल नाना बुचकर मित्रांनो यांचा पब्लिकचा बेताड हिंदकेसरी नागे आपल्याला आगामी कोणत्या मैदानात पळताना दिसणार. तर मित्रांनो, कालच झालेल्या आमदार केसरी वडगाव या मैदानात नाग्याला आणि ठाकूरला गटालाच हार पत्करावे लागले. मित्रांनो, गाडी अतिशय सुंदर अशी पळाली, पण काही कारणामुळे या गाडीला काल आमदार केसरी मैदानात हार पत्करावे लागली. तर मित्रांनो, नाग्या आता आगामी कोणत्या मैदानात पळणार व नाग्याचा कमबॅक नियोजन कसं असेल, तर हेच या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, कोणताही न वेळ घालवता आपण डायरेक्ट मुद्द्याकडे वळूया. तर विठ्ठल नानांचा नाग्या मित्रांनो अतिशय सुंदर असा पळत आहे. फुल फॉर्ममध्ये नाग्या आहे. नाग्या एखाद्या टॉपच्या पायऱ्यात आपल्याला पळताना दिसला की नाग्या 100% आपल्याला गुलालात व एक नंबर करताना देखील दिसेल, कारण का नाग्याला अतिशय सुंदर असं स्पीड आहे. तर मित्रांनो, नाग्या आता 19 तारखेला कटफळ येथे होणाऱ्या मैदानात मित्रांनो 100% पळताना दिसणार आहे आपल्याला, कारण काल मैदानात हार झाल्यामुळे नाग्या आता 2 ते 3 दिवसाच्या गॅपनंतर 19 तारखेला कटफळ येथे होणाऱ्या ओपनच्या मैदानात आपल्याला नाग्या मित्रांनो 100% पळताना दिसणार आहे. अतिशय सुंदर असं मित्रांनो ओपनचं मैदान आहे. सर्वच नामांकित नंदी आपल्याला त्या मैदानात पळताना दिसतील आणि नाग्या देखील मित्रांनो या मैदानात 100% पळणार आहे व नाग्याचा कमबॅक देखील आपल्याला या मैदानात 100% मित्रांनो दिसू शकतो. तर तुम्हाला काय वाटतं, नाग्या या मैदानात गुलालास पात्र होईल का? आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. असेच भेटू नवीन व धमाकेदार व्हिडिओमध्ये. धन्यवाद.